नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड शिडको भागातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर व बुद्ध विहार या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन व PD झडते यांच्या राऊ प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विद्याधन धनवन प्रकल्प वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आणि वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीनं या सुभेदार रामजी आंबेडकर नगर या पवित्र प्रांगणामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत। अतिशय स्तुत्य असा उपक्रम नांदेडा वाघाळा महापालिका आणि राऊ प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि मागच्या वर्षी पण या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्रीनरीचं बॉर्डर तयार झालेलं आहे आणि ते अत्यंत आवश्यक आहे। वृक्ष लागवड करणं, वृक्ष संगोपन करणं आणि वृक्षाचं जतन करणं आणि आपल्या सर्वांना जगण्यासाठी जो एक ऑक्सिजन लागतो त्या ऑक्सिजनची आज आपण पेरणी करत आहोत या माध्यमातून। आज जेव्हा आपण बघतो वर्तमान स्थितीमध्ये सिमेंटचं जंगल शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा आज पसरत चाललेलं आहे। वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोडजोड होत आहे, पण ते न होऊ देता आपल्याला ऑक्सिजनची कमतरता किती भासत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। कोविडच्या या फार मोठ्या आजाराने एपिडेमिकने आपण अनुभवलेलं आहे की ऑक्सिजनची किती गरज माणसाला आजच्या काळामध्ये आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून आपण वृक्षाची लागवड करणं, वृक्षाचं संवर्धन करणं, जतन करणं अतिशय गरजेचं आणि मला वाटतं या ठिकाणी वाघाळा महानगरपालिका जे सेवाभावी संस्था आहेत हे देखील या ठिकाणी काम करत आहेत, परंतु या ठिकाणी महिलांचा सहभाग जर असला तर या ठिकाणी आणखी वृक्ष लागवडीमध्ये फरक पडू शकतो असं मला वाटतं। या संबंधी महिलांना काय सांगतात? माझं म्हणणं तेच आहे की अवेअरनेस प्रोग्राम पावसाळा आला की महापालिका जसं वृक्ष लागवडीचं ध्येय समोर ठेवत आहे त्या अगोदर एक अवेअरनेस पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आणला पाहिजे महापालिकेने आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त टार्गेट करून ठेवला पाहिजे। तर खऱ्या अर्थानं महिला ही खऱ्या अर्थानं जतन करणारी एक मशीन आहे म्हणलं महिलांनी निर्णय घेतला म्हणजे ठाम असतो। हा, महिलांचं जे काम हाती घेतलेलं आहे ते ठामपणे निर्णयास लावल्याशिवाय महिला ते सोडत नाहीत। पण म्हणजे ही व्यवस्था म्हणा किंवा एक प्रचलित मानसिकता म्हणा ह्या अशा प्रोग्राम मध्ये महिलांना सहभागी करून घेतल्या जात नाही हा एक आमचा आरोप आहे म्हणलं तरी चालेल आणि यापुढे नांदेड वाघाळा महापालिकेने अवेअरनेस प्रोग्राम राबवावा आणि त्यात महिलांना सहभागी करून घ्यावं। निश्चितच महिला खूप जबाबदारीने काम करतात समाजामध्ये, हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि या दृष्टिकोनातून हा अत्यंत उपक्रम सुंदर असा राबवला त्याबद्दल मी या सर्व टीमचं वृक्षमित्र, दक्षिण उत्तर आणि राऊ प्रतिष्ठान आणि नांदेड वाघाळा महापालिकेचे सर्व जबाबदार पदाधिकारी आणि अधिकारी यांचा मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करते। गौतम पवार भुकमारीकर हे नांदेड शहरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत। त्यांचं गाणं ऐकण्यासाठी लोक एक मिनिट वेळ काढून या ठिकाणी ऐकतात आणि या ठिकाणी आपल्यासोबत त्यांनी आज चर्चा करत आहेत। काय सांगतात या वृक्षावर? नांदेड वाघाळा महानगरपालिका आणि राऊ प्रतिष्ठानच्या वतीनं जो काय आज या भागामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला ते आमचे मित्र PD झडते आणि त्यांचे जे काही वृक्षमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे मुगटकर साहेब असतील, सोनकांबळे साहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, मोहन पाटील घोगरे असतील, यांनी जो काही या भागामध्ये चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल मी नांदेड वाघाळा महानगरपालिका आणि राऊ प्रतिष्ठानला या ठिकाणी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं थेट लाईव्ह प्रदर्शन करणारे आमचे मित्र संजय भाऊ गायकवाड आपल्याला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण एक चांगलं काम या ठिकाणी विनामूल्य या ठिकाणी करताय। संबंध महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं या ठिकाणी संबंध महाराष्ट्र सगळा देश हा कार्यक्रम या ठिकाणी बघत आहे
आणि यांची प्रेरणा घेऊन सगळेजण या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रत्येक घराच्या पुढं एकतरी किमान या ठिकाणी झाडं लावतील आणि ते झाडं जगवतील. मी आजच्या कार्यक्रमाला मी शाहीर गौतम पवार आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य माननीय राजूभाऊ लांडगे हे आपल्यासोबत आहेत. राजूभाऊ लांडगे म्हटल्याच्या नंतर रात्र असो दिवस असो एका फोनला उभं देऊन सर्वांच्या हाकेला धावून येणारे राजूभाऊ लांडगे आपल्यासोबत आहेत. भाऊ, आज या ठिकाणी जो नांदेड वाघाळा महानगरपालिका व तसेच वृक्षमित्र फाउंडेशन व राऊत प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ठेवला आहे, या निमित्त काय सांगणार आपण? आज या ठिकाणी नांदेड वाघाळा महानगरपालिका या क्षेत्रामध्ये वृक्षप्रेमी व राव प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी राव प्रतिष्ठानचे आमचे बंधू पीडी झडते यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. एक महत्वाचा विषय म्हणजे झाडे लावा झाडे जगवा. आपण झाडे लावून झाडे जगवले पाहिजे आणि झाडे जगल्याच्या नंतर आपण जगतो का, त्याचं कारण म्हणजे आपण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये झाडाची त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळेस बघत असतो की निसर्ग जर व्यवस्थित असेल तरच आपण सर्वजण व्यवस्थित राहतो. त्यामुळे राऊत प्रतिष्ठानच्या गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांचे प्रोग्राम या ठिकाणी पाहत असतो. राऊत प्रतिष्ठानचे आमचे बंधू पिढी झडते कुठलेही अनुदानाची कुठल्याही आर्थिक बाजूची किंवा पैशाची आशा न बाळगता गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून ते राऊत प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या ते कार्यक्रम राबवत असतात, सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा आज या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे संजू भाऊ गायकवाड त्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहत आहोत. भाऊविषयी सांगत असताना अतिशय तळमळाचे ते प्रेसमध्ये आलेले आम्ही फार अगोदरपासून त्यांना बघितलेलो आहोत. खूप मेहनत त्यांची आहे आणि त्यांनी प्रत्येक कार्यक्रम हा दाखवण्यामागचा उद्देश असा असतो की कुठलीही त्यांच्याकडे पैशाची अपेक्षा नसते. ते म्हणतात की राजूभाऊ कार्यक्रम बघितल्यानंतर समोरच्यांना सुद्धा वाटावं आपण सुद्धा काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे, आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, हा एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून ते सुद्धा या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. आजच्या या धावपळीच्या याच्यामध्ये कुठली अपेक्षा न करता ते येऊन बाईट घेणे, समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत हा कार्यक्रम पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा शांती सुद्धा असते. राव प्रतिष्ठानच्या वतीने हा होत असलेला हा कार्यक्रम या ठिकाणी राव प्रतिष्ठानला मी त्यांच्या पुढील येणाऱ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. वृक्षमित्र माननीय संतोषजी मुगटकर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. या ठिकाणी आज वाघाळा भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या संदर्भात काय सांगणार? कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन केलं, त्यानंतर किती झाडांची हरित नांदेड अभियानाअंतर्गत राऊ प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने आज आपण इथे 150 झाडांचं छोटंसं घनवन बनवत आहोत. त्या घनवनाला आपण नाव दिलेलं आहे विद्याधन घनवन आणि या घनवनात आपण आता सर्व आपण तुम्ही बघत असाल की छोटी मोठी सर्व प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत. आज गावामध्ये रस्त्या सिडको भागामध्ये हाडको भागामध्ये जागा नाहीये, तर जागा ज्या आहेत त्या दोन्ही रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूला नाल्या आहेत. तर अशा जागा नसलेल्या ठिकाणी जर अशा मोकळ्या जागा असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे घनवन आपण बनवू शकतो, ज्यामुळे ही छोटी छोटी जंगलं आपल्या प्रोटेक्शनसाठी आपल्या मानवाच्या येणाऱ्या काळासाठी खूप उपयोगाची ठरणार आहेत. येणाऱ्या पिढीला हेच खूप मोठं वरदान लागणार आहे. तर अशी ही छोटी घनवन आपण आज इथे एक छोटं घनवन बनवलेलं आहे आणि मला सर्व सिडकोवासियांना हाडकोवासियांना वाघाळावासियांना सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण एक छोटंसं पाऊल पुढे टाका. आम्ही आपल्याला वृक्ष देऊ, लागवड करून देऊ. फक्त संगोपनाची जबाबदारी जर आपण घेत असाल तर अशा पद्धतीचे अनेक घनवन या पावसाळ्यामध्ये आपण इथे करायला तयार आहोत. आणि या माध्यमातून गायकवाड आमच्या सोबत अनेक वर्षापासून आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी या वृक्ष लागवड कार्यामध्ये सहभाग घ्यावा आणि नांदेड शहराला हरित करण्याचं आमचं स्वप्न आपल्याद्वारे पूर्ण होऊ शकेल. तर सर्वांनी यात सहभाग घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन व राऊत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी वृक्ष लागवडीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी विद्याधन धनवन प्रकल्प या ठिकाणी झाडे लावण्याचा वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी राऊत प्रतिष्ठानचे
अध्यक्ष माननीय पीडी झरचे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. सर नमस्कार. या ठिकाणी आपण जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या संदर्भात काय सांगत आपण? गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संलग्नित माझं प्रतिष्ठान राव प्रतिष्ठान हे त्यांच्या अंतर्गत काम करते. झाडे लावा झाडे जगवा ह्या संदर्भामध्ये आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवत असताना गेल्या वर्षी सर्व एक 20-21 सामाजिक संघटना व महापालिका वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने 21,000 झाडं लावण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी 26,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ह्या सामाजिक संघटनाने ठेवलेलं आहे. या ठिकाणी आमचे आदर्श मुकुटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी राव प्रतिष्ठानचा एक डेमो आणि ह्या गोदावरी नदीच्या अलीकड एक घनवन प्रकल्प करण्याचा त्यांना मी संकल्प सांगितला होता आणि त्याच संदर्भात मग आम्ही या ठिकाणी येऊन ही जागा सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यावर एक 3 फूट खड्डा खोदून त्याच्यामध्ये जे काही द्रव्य टाकायचं तिथे टाकून त्याचा एक खड्डा लेवल केला आणि तिथं आम्ही 300 झाडं विद्याधन घनवन प्रकल्प हे मियावाकी पद्धतीने आम्ही या ठिकाणी लावत आहोत. आणि आज या ठिकाणी हे झाडं लावण्याचं हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. झाडं लावणं चालू आहे आणि या ठिकाणी जे उपस्थिती या ठिकाणी आले होते डॉक्टर करुणा जमदाडे साहित्यिका आणि माजी नगरसेविका आहेत व तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मारुती सोनकांबळे, दयानंदजी गायकवाड साहेब व आमचे मार्गदर्शक वृक्षमित्र फाउंडेशनची आमची पूर्ण टीम या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी खूप सहकार्य केलं आणि माझ्या या संस्थेचा हा जो घनवन प्रकल्प होता माझ्या एक संकल्पना होती आणि ती संकल्पना या ठिकाणी पुरतच जाते आणि जात आहे आणि गेलेलं आहे याचं मला एक खूप मोठं समाधान वाटते. आणि याची परिपूर्ण या ठिकाणी हे विहार असं ओळखलं जाईल की घनवन प्रकल्प विद्याधन घनवन प्रकल्प हे बघण्यासाठी या ठिकाणी लोक येतील ही माझी अपेक्षा आहे आणि मी त्याची ती संपूर्ण संगोपनाची या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे. मला याचं एक मानसिक समाधान वाटते. या ठिकाणी किती झाडं आपण लावले आहेत? या ठिकाणी 300 झाडाचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी आम्ही मार्किंग केलेली आहे. आतापर्यंत 150 झाडं लावलेली आहेत आणि 150 झाडं लावण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी वृक्षमित्र फाउंडेशनचे आमचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेचे कर्मचारी व या ठिकाणी मी सर्व निमंत्रितांना या ठिकाणी निमंत्रित केलो आणि ते या ठिकाणी येऊन उपस्थित राहून माझं या आनंद व माझी या कामाला प्रेरणा दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. या ठिकाणी खरोखर राव प्रतिष्ठान ज्याप्रमाणे काम करत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अनेक संस्था असतील, कामगार असतील, त्यानंतर महिला मंडळी असतील, त्यांना विनंती आहे की आपल्याला जर या ठिकाणी निरोगी राहायचं असेल तर या ठिकाणी झाडं लावण्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा आपण देखील हा कार्यक्रम बघून नक्की झाडे लावाल असं मला वाटतं. हा कार्यक्रम आपला कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण सांगू शकता. त्यानंतर या ठिकाणी काही यामध्ये उणिवा आहेत ते देखील आपण या ठिकाणी सांगू शकता जेणेकरून या ठिकाणी अनेक जे पुढच्या वेळेस जो कार्यक्रम ठेवता येईल त्यामध्ये आपल्याला उणिवती भरून काढता येईल. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.